बघा अशा क्वेश्चनला, रेशोवाल्या क्वेश्चनला कसं डील करता येईल, काय सांगितले, 1554 विद्यार्थी आहेत, मुलं आणि मुलींचं प्रमाण आहे 4:3, 4 आणि 3 किती रे, 7, 7 बरोबर 1554, तर एक रेशोची किंमत भेटणार 7 एका 7, 7 दुने 14, एक उरला 7 दुने 14, एक उरला 7 दुने 14, एक रेशो 222 असेल तर 4 रेशोची किंमत किती असणार, 888, आणि 3 रेशोची किंमत किती असणार, 666. हे भेटलं मुलं आणि मुलींचं प्रमाण. ठीक आहे, 4:3 जे काही होतं मुलं आणि मुलींचं प्रमाण. त्याच्यानंतर काही दिवसांनी 30 मुली शाळेत नवीन दाखल झाल्या. किती मुली वाढल्या, 30 मुली वाढल्या. आणि काही मुले शाळा सोडून गेली, पोरं शाळा सोडून गेली मुलींच्या धाकामुळं. ठीक आहे, असं म्हणू आपण त्याला. तर त्यानंतर मुली आणि मुलांचं प्रमाण, मुलं आणि मुलींचं प्रमाण 7:6. हे नीट वाचून घ्यायचं. कधी कधी चाबरेपणा करता, मुलींचं नाव पहिले देतील, मुलांचं नाव नंतर देतील. ते व्यवस्थित बघा, मुलं मुलांच्या खाली, मुली मुलींच्या खाली मांडलं. ठीक आहे, तर किती मुले शाळा सोडून गेली, आता कसं करणार, 666 बघा, 30 जर वाढले तर किती होणार, 666 आणि 30 किती होणार, 696. अरे बरोबर का. आणि रेशो मध्ये किती मुली, 6 रेशो वाढल्यानंतर, 30 वाढल्यानंतर 6 रेशो बरोबर 696 असेल तर 6 1 6, 6 1 6, 3 उरले 6 6 36. एक रेशोची किंमत किती आली, 116. मग 7 रेशोची किंमत किती येणार, 7 गुणिले 116 करा, 116 गुणिले 7, 7 सकून 42, 2 हातच्याले 4, 7 1 7 आणि 4 11, हातचाला 1, 7 1 7 आणि 1 8, 812. मग मला सांगा 888 ची किंमत होती, 812 झाली, कितीनी कमी झाली, 8 मधून 2 गेले 6, कोणत्या 8 मधून 2 गेले 6, 8 मधून 1 गेला 7 आणि 76. म्हणजे किती मुलं कमी झाले, 76 मुलं कमी झाले. असे क्वेश्चन बघण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.